मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभिनव योजनेअंतर्गत शाळा तपासणी चमू केंद्रस्तरीय आज आपल्या शाळेमध्ये येऊन पोहोचला। दरवर्षीप्रमाणे एक व्यक्तिमत्व जे समोर बसलेले तुम्हाला पाहायला मिळत आहे। कोणतं रे? कोणते सर दिसले आपल्याला? सतत 3 वर्ष झालं येत आहेत। केंद्र प्रमुख सर। केंद्र प्रमुख एकनाथ जाधव सर। बघा, मागच्या 3 वर्षापासून हे सातत्याने येतात। इथंच नाही तर वेळोवेळी तालुक्याच्या ठिकाणी पण हे आपल्याला भेटतात, बरोबर आहे। वेगवेगळ्या स्पर्धा असतील, नाटक स्पर्धा असेल, कथाकथन स्पर्धा असेल किंवा इतर कुठलीही स्पर्धा असो, तिथं पारडीचा विद्यार्थी नाही असं होणारच नाही। कांडेकर सर, आता तुम्ही पाहिलं, आम्ही फक्त मुलांना सांगितलं की आमच्याकडे आपल्याकडे पाहुणे आले आहेत, त्यांचा आपल्याला स्वागत समारोह घ्यायचा आहे। आम्ही एकही शिक्षक इथं संचलनालाही उभे नव्हतो, म्हणजे विद्यार्थ्यांनीच हा कार्यक्रम हाताळला। हेच हातच्या काकणाला आरसा कशाला असं म्हटल्यासारखं आहे। आणि तुम्ही आमच्याकडून जी अपेक्षा व्यक्त केली अगदी ती रास्त आहे सर। म्हणजे पुस्तकातले शब्द, पुस्तकातले गणित हातात तर येतीलच आणि आम्ही ते करूच आणि ते येतातच आम्हाला, पण यापेक्षा एक माणूस म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली चमक कशी दाखवता येईल या ठिकाणी मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की आमची ही शाळा 4 तांड्यांची मिळून आहे। विजयनगर तांडा, आडे तांडा, रामनगर तांडा आणि प्रॉपर पारडी गाव। या गावामध्ये जवळपास 95% म्हणायला हरकत नाही, 95% विद्यार्थी हे बंजारा भाषिक आहेत। आताच आमच्या शीतलनं या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केली, भाषा ह्या जिवंत राहिल्या पाहिजेत। जेवढ्या भाषा आपल्या भारत देशामध्ये आहेत, महाराष्ट्रातील आहेत, त्यातली भाषा जिवंत राहिली पाहिजे। यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत की म्हणजे हे मुलांना बोलण्यासाठीची आम्ही संधी देतो त्या भाषेमधून, आणि आपल्या भाषेतून बोलताना लेकरू किती छान अभिव्यक्त होतं याचं आपण ते उदाहरण पाहिलं। यासोबतच तुम्ही एक उल्लेख केला, मला छान अभिमान वाटला सर की म्हणजे मीच असू किंवा माझ्यासोबतचे तत्कालीन 2016 पासूनचे, मी इथं 2016 पासून आहे सर, तर 16 पासूनचे जे माझे सहकारी आहेत त्यांनी लावलेली जी काही आनंदाची झाडं आहेत त्याची आता फळं आपल्याला मिळत आहेत। याचं फळ म्हणजे आमच्याच रामनगर तांड्यावरले असलेली काजल रामेश्वर राठोड ही वैद्यकीय शिक्षणासाठी यावर्षी निवड झाली। म्हणजे ही एक आमची फळं लागायला सुरुवात झाली आहे। एक 4 ते 5 विद्यार्थिनी सर यावर्षीच्या पोलीस भरतीमध्ये यावर्षी ते पोलीस कॉन्स्टेबलमधून सिलेक्ट होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, कारण ते जे मुलं आहेत ते पुढे गेलेले आहेत। मग ही यशाच्या फळाची म्हणजे झाडाची फळं आता आम्हाला ते चाखायला मिळत आहेत। तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता परत आमचं बळ, आमचे मार्गदर्शक पंडित सर, खजिने सर आणि करीम सर सुद्धा आता आमच्यासोबत आले आहेत। म्हणजे सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा कसा होईल, म्हणजे एक चिरा विद्यार्थी कसा घडवता येईल यासाठी प्रयत्न आहे। येडके सर, आपली शाळा अतिशय उल्लेखनीय बाबीमध्ये आम्ही प्रसिद्ध आहे। सेलूमध्ये आम्ही तुमच्या शाळेचा नावउल्लेख सतत ऐकतो। आपली त्या मोठ्या नामांकित शाळेचे तुम्ही मुख्याध्यापक आहात आणि तुम्ही इथं आला आहात आणि तुम्ही सुद्धा आमच्या मुलांना इथं पाहिलं आणि तुमच्यासमोर आमच्या मुलांना बोलता आलं, ही फार मोठी गोष्ट आहे। आणि शहरातल्या शाळेत ज्या काही फॅसिलिटीज उपलब्ध असतात आणि त्याच तुलनेनं आम्ही इथं करण्याचा प्रयत्न करत आहोत। लोकसहभाग असो किंवा तुमच्यासारखी दानदाती असोत, यांच्या माध्यमातून हा प्रयत्न सुरू आहे। यासाठी आमचे मार्गदर्शक मुख्याध्यापक DK कुलकर्णी सर असोत की आमचे बाकीचे शाळा व्यवस्थापन समितीचे लोक असोत, या सगळ्यांचं सहकार्य लाभतं। आणि शेवटच्या टप्प्यात माझ्या बोलण्याच्या येतो सर, आमच्या शालेय मंत्रिमंडळ इतकं उत्तम काम करतं की आमची शाळेची मुख्यमंत्री जी संचलन करत होती ईश्वरी राठोड, ज्या विद्यार्थीने पहिली प्रतिक्रिया दिली, कल्याणी आडे, ही यावर्षीच्या साहित्य संमेलनाची अध्यक्ष होती सर, येडके सर, ही साहित्य संमेलनाची अध्यक्ष होती। आणि हे विद्यार्थी अतिशय प्रत्येक कुठल्याही याच्यामध्ये, साक्षी राठोड यावर्षीच्या कथाकथन स्पर्धेमध्ये जिल्ह्यात पहिली आली सर। म्हणजे प्रत्येक स्पर्धेमध्ये आमचे विद्यार्थी पुढं नाव करत आहेत आणि या पारडीसारख्या अतिशय दुर्गम भागामध्ये आम्ही सगळे काम करत असताना आम्हाला आनंद होतो आणि याचं पूर्ण श्रेय आम्ही जरी करत असलो तरी या लेकरांचं आहे। लेकरं स्वतः करतात आणि लेकरांची मंत्रिमंडळाची टीम मजबूत असल्यामुळे आम्हाला हे सगळं करता येत आहे।
आणि आपल्यासमोर हे मला 2 शब्द व्यक्त करता आले, याचा मला आनंद वाटत आहे. धन्यवाद.